तिने 22 वर्ष पोलिसांना चकवा दिला. अखेर सोशल मीडियाच्या एका फोटोमुळे सगळं कांड हे उघडकीस आलं. काय आहे ही घटना आणि कसा या फोटोने घात केलाय बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. कधी कधी एखादा फोटो आयुष्यभर लपवलेलं सगळं सत्य बाहेर आणतो. एका महिलेने स्वतःचं नाव बदललं, राज्य बदललं, दुसरं लग्न केलं, मोबाईल वापरणं देखील बंद करून टाकलं, नातेवाईकांशी देखील संबंध तोडून टाकले. तिला वाटलं की आपण आता भूतकाळ कायमचा मागे सोडून आलेलो आहे. पण तिने एक गोष्ट मात्र ती विसरून गेली होती. सोशल मीडिया आणि या सोशल मीडियामुळे तिचं काय होऊ शकतं याचा विचारही तिने केला. तिच्या नवऱ्याने निरागसपणे सोशल मीडियावर टाकलेल्या एका फोटोने तब्बल 22 वर्षापासून फरार असलेल्या महिलेपर्यंत पोलिसांना पोहोचता आलाय. काय आहे त्या फोटो मागची दडलेली कथा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधला. तर मंडळी, ही कथा होती विश्वासघाताची, अत्याचाराची आणि शेवटी रक्तरंजित हत्येपर्यंत पोहोचलेली. रेल्वे स्टेशन जवळची झोपडपट्टी आणि एका महिलेचं आयुष्य बदलून टाकणारी ती रात्र. काळ होता 2004 वाशिम शहर आणि वाशिम शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात झोपडपट्टी. या झोपडपट्टीमध्ये पंचशीला थोरात नावाची एक महिला राहत होती. साधं सुद्धा आयुष्य जगत होती. दिवसभर बिचारी मोलमजुरी करायची, संध्याकाळी घर सांभाळायची. तितकंच काय ते तिचं जग होतं. परंतु त्या परिसरात माधव गोटे नावाचा एक व्यक्ती काही दिवसांपासून तिच्यावर लक्ष ठेवून होता. एका रात्री या झोपडपट्टी परिसरात प्रचंड अंधार होता. घरात पंचशीला ही एकटीच होती आणि याच संधीचा फायदा त्या माधवने घेतला. तो माधव तिच्या घरात शिरला. पंचशीलाची इच्छा नसतानाही तिच्यावर त्याने त्या रात्री अत्याचार केला. घाबरलेली पंचशीला काही काळ स्तब्ध झाली. माधव रात्रीचा आणि अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पसार झाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या सगळ्या विचारांना बाजूला ठेवत पंचशीला हिने थेट वाशिमचं पोलीस स्टेशन गाठलं. तिने माधवच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. माधवला वाटलं होतं की ही महिला तक्रार करणार नाही. रात्री जे काही झालं ते सगळं संपून गेलं, विसरून गेलं. मात्र त्याचा अंदाज त्या ठिकाणी चुकीचा ठरला. पोलिसांनी त्या तक्रारीवरनं त्याला अटक केलं. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. काही दिवसांनी त्याला जामीन देखील मिळाला. पण त्यानंतर मंडळी जे काय घडलं ते प्रचंड असं भयंकर होता. त्या सगळ्या प्रकरणामुळे त्याचं डोकं निश्चितच खराब झालेलं होतं. 22 जून 2004 ची रात्र ती रक्तरंजित रात्र. जामिनावर बाहेर आलेला माधव हा पुन्हा पंचशीलाच्या घरी गेला. यावेळी त्याचा उद्देश एकच होता, केस मागे घे, अन्यथा काय होईल हे तिलाही माहिती नव्हतं. तो सतत तिच्यावरती दबाव टाकत होता, धमक्या देत होता. पण पंचशीला मागे हटायला तयार नव्हती. वाद वाढत गेले, तणाव शिगेला पोहोचला. तपासातल्या माहितीनुसार असं समोर येतंय की स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नामध्ये पंचशीलाने धारदार वस्तूने माधवच्या गळ्यावरती वार केला. त्यानंतर खलबत्त्याने त्याच्या डोक्यावरती प्रहार केला. काही क्षणातच माधवचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर मंडळी, मृतदेह तो घरातच त्या महिलेने पुरून टाकला होता. समोर मृतदेह पडलेला होता. प्रचंड ती घाबरलेली होती, भीती दाटलेली होती, मनस्थिती विचित्र झालेली होती. पुढे काय करायचं हे पंचशीलाला कळत नव्हतं. पण तरी देखील तिने पुरावे नष्ट करण्यासाठी घरातच एक कसाबसा खड्डा खणला. त्या घरात तिने तो मृतदेह पुरून टाकला. काही दिवस सर्व काही शांत राहिलं. पण
शरीर नश्वर असताना या नश्वर शरीराची दुर्गंधी सुटली. मृतदेहाची दुर्गंधी लपवता येत नव्हती. शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली की इथनं कसला तरी घाणेरडा वास येतोय, दुर्गंधी येते. घर उघडलं गेलं आणि सगळेजण हादरून गेले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराचं दार उघडलं गेलं. आतलं दृश्य पाहून अधिकारी देखील क्षणभर शांत झाले, स्तब्ध झाले. घरात अनेक दिवसांपासून पडलेला मृतदेह अक्षरशः सडण्याच्या अवस्थेमध्ये होता. गळ्यावर खोल अशा जखमा होत्या. डोक्यावर गंभीर असा मार होता आणि बाजूलाच शांत बसलेली पंचशीला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. चौकशी सुरू झाली आणि पुढे भयंकर परिणाम झाले. तिला जन्मठेप झाली. पण नंतर अनपेक्षित घडलं. 2005 मध्ये सत्र न्यायालयाने पंचशीलाला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिने हा निकाल उच्च न्यायालयात आव्हान देखील दिलं. अपील दाखल केला आणि अपील दाखल झाल्यानंतर तिला जामीनही मिळाला. प्रकरण हे न्यायालयात वर्षानुवर्ष सुरू राहिलं आणि याच काळात पंचशीला ही या ठिकाणाहून गायब झाली. ती तिच्या राहत्या घरातून अचानक गायब झाली. जवळपास 22 वर्ष ती फरार होती. ती महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये निघून गेली. तिने स्वतःचं नाव देखील बदललं. नवीन ओळख तिने निर्माण केली. नवीन आयुष्य तिने सुरू केलं. पण न्यायालय आणि इतर गोष्टींपासून तुम्हाला पळता येत नसतं. त्या दरम्यान तिची ओळख एका व्यक्तीसोबत झाली. त्या दोघांनी लग्न केलं. तिने मोबाईल वापरणं बंद करून टाकलेलं होतं. तिचे सगळे बँक व्यवहार तिने टाळले होते. जुन्या नातेवाईकांशी संपर्क पूर्णपणे तिने बंद करून टाकला होता. पोलिसांसाठी ती जणू हवेत विरघळून गेली होती. पण झालं असं की एक फोटो आणि तिचं सगळं आयुष्य पुन्हा एकदा खराब झालं. उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आलेला होता. तिला जन्मठेपेवरून 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण शिक्षा भोगण्यासाठी आरोपीत सापडत नव्हती. वाशिम पोलीस तिचा शोध घेत होते आणि त्या दरम्यान सायबर सेल जो आहे पोलिसांचा, या सायबर सेलला सोशल मीडियामध्ये एक फोटो आढळला. एका अधिकाऱ्याच्या नजरेस तो फोटो पडला. एका पुरुषाने आपल्या पत्नीसोबत सोशल मीडियावरती तो फोटो पोस्ट केलेला होता. त्या महिलेचा चेहरा बदललेला होता. साहजिकच 20 वर्षामध्ये लोटलेली होती. तिचा चेहरा बदललेला होता. पण जुन्या पोलीस रेकॉर्ड सोबत तो चेहरा मिळता जुळता होता आणि याच फोटोने संपूर्ण तपासाला नवीन वळण दिलं. पोलीस थेट गुजरातमध्ये पोहोचले. गुजरातमध्ये पोलिसांनी त्या महिलेचं घर गाठलं. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी गेल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित घरावरती छापा टाकण्यात आला. दार उघडलं गेलं आणि समोर उभी होती ती पंचशीला. 22 वर्षापासून फरार असलेली पंचशीला ही महाराष्ट्र पोलिसांच्या समोर उभी होती. क्षणभर ती देखील स्तब्ध झाली. तिला बेड्या ठोकण्यात आल्या. पुन्हा वाशिमकडे प्रवास सुरू झाला. तर मंडळी, या सगळ्या गुन्ह्यानंतर, या एका गुन्ह्यानंतर तिने नाव बदललं, राज्य बदललं, आपली ओळख बदलली, आयुष्य बदललं, एका नवीन व्यक्तीबरोबर नवीन संसार सुरू केला. पण नशीब एका फोटोच्या माध्यमातून तिचा भूतकाळ पुन्हा समोर घेऊन आला. आज आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सेल आणि सोशल मीडियामुळे अनेक वर्षांपासून फरार असलेले आरोपी कायद्याच्या कक्षेमध्ये येतात, कायद्याच्या कचाट्यात सापडतात. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संबंधित निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. या कथेत नमूद केलेल्या घटनांचा उद्देश गुन्ह्यांचं समर्थन करणं हा मुळीच नाही आहे. पण कायद्यापासून कायमस्वरूपी पळ काढणं हे किती कठीण आहे हे सांगणंच या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.